कस्टमर सर्व्हिस हा सहकारी बँकांचा आत्मा आहे की नॅशनलाइज बँकांनी सिनियर सिटीजन्सना घरी जाऊन सर्व्हिस देऊ, त्याचे चार्जेस तुम्हाला ₹50 लागतील, पण आम्ही तुम्हाला घरी जाऊन सर्व्हिस देऊ अशी एक नवीन स्कीम काढली आणि ऍडव्हर्टाइजमेंट केली. मला वाटतं सहकारी बँकांमध्ये बँकांच्या जन्मापासून ही पद्धत रूढ आहे. मी एखादी नॅशनलाइज बँक बघा किंवा एखादी कॉपरेटिव्ह बँक बघा, सीईओ पदाला ऍक्सेस करणं हे जेवढ्या सहज शक्य आहे, हाच अनुभव आपल्याला कमर्शियल बँकेमध्ये येतो का? नमस्कार मित्रांनो, मी अतुल आणि उपेंद्र मित्ररंगमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. कालच्या भागामध्ये जयंत बरोबरच्या गप्पा आपल्या अपुऱ्याच राहिल्या, त्या आता आपण पुन्हा सुरू करतोय. जयंत, मित्ररंगमध्ये तुझे पुन्हा एकदा स्वागत. जयंत, मला सांग, कमर्शियल बँकिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कुठलेही डिसिजन्स घेताना ऍसिड टेस्ट रेशोज हे काय असतं आणि ते कशा प्रकारे डिसाईड केलं जातं, किंवा कर्ज कशी द्यायची किंवा नाही द्यायची, किंवा या बाबतीत कसे डिसिजन्स घेतले जातात? ऍसिड टेस्ट रेशोज म्हणजे काय असतं नक्की? नॉर्मली बँकेमध्ये कर्ज देणं हे जे फंक्शनिंग आहे ते कस्टमर्सची फायनान्शियल कॅपॅसिटी अशा बघून दिली जाते आणि ती ठरवायचे जे रेशो आहेत त्याला आपण ऍसिड टेस्ट रेशो असं म्हणूया. थोडस ते खूप डिटेल होईल. ऍसिड टेस्ट रेशो हे थोडक्यात सांगायला गेलं तर खूप असतील, पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ 2-3 प्रकार कर्जाचे मी करतो. एक म्हणजे टर्म लोन, जे साधारणतः 5 वर्षासाठी दिलं जातं. त्याच्यामध्ये पर्सनल लोन जे म्हणलं जातं, ज्याला सिक्युरिटी काही नसते आणि छोटं कर्ज दिलं जातं. आपण अगदी छोट्या व्यावसायिकांना असेल किंवा नोकरदारांना काही घरगुती कामासाठी उदाहरणार्थ 5 लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं. तर नोकरदार माणूस असेल तर असं 5 लाखाचं कर्ज देत असताना बँक म्हणून काय बघते, पहिली गोष्ट त्याची नोकरी परमनंट आहे का, कारण 5 लाखाचं कर्ज हे आम्ही 5 वर्ष देतो. तो आता नोकरीला लागलाय, टेम्पररी आहे, तो 5 वर्ष कसं परतफेड करेल, म्हणून परमनंट आहे का. नंबर 2, त्याचा सॅलरी किती आहे. जे उदाहरण घेऊ आपण, ग्रॉस सॅलरी एखाद्या माणसाची 25,000 रुपये आहे, तर नेट सॅलरी किती आहे आणि त्याच्यामधनं ग्रॉस सॅलरी मधनं स्टॅट्युटरी डिडक्शन होतात का, म्हणजे प्रॉव्हिडंट फंड कट होतो का, किंवा पेन्शनसाठी रक्कम असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, ही स्टॅट्युटरी डिडक्शन होतात का. हे 2 बेसिकली त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी दर्शवतो. म्हणजे झाल्यानंतर तुम्ही टेक होम बघता, टेक होम सॅलरी पाहतो आणि टेक होम कशी आली हेही बघतो. टेक होम येत असताना उदाहरणार्थ त्याच्या पेस्लिप मध्ये असं आलं की याचा अन्य बँकेमध्ये 10,000 रुपयाचा एक हप्ता चालू आहे, तर त्याचा अर्थ वेगळा होतो. नुसतं टेक होम असं न म्हणता टेक होम बरोबर तो टेक होम कसा आलाय, 25,000वरनं त्याला हातात मिळतात 20, पण ते कसे आले, म्हणून मी स्टॅट्युटरी डिडक्शन असा शब्द वापरला. आता त्याला जर 70% नेट पेमेंट येत असेल टेक होम सॅलरी, तर त्याच्या पट्टीमध्ये अशी कर्ज दिली जातात. उदाहरणार्थ नेट सॅलरीच्या 7 पट 15 पट अशी त्याची कॅपॅसिटी फॉर रिपेमेंट असू शकते. तर ही नेट सॅलरी त्याच्याकडे जी येते त्याच्यातनं बँकेचा हप्ता, कर्ज दिल्यानंतर बँकेचा हप्ता चालू होईल, तो हप्ता वजा झाल्यानंतर त्याच्या हातात राहणारी रक्कम. 2 उदाहरणं मी मुद्दाम देईन.
25,000 त्याचा ग्रॉस सॅलरी आहे, 20,000 कर्ज देण्यापूर्वी त्याला मिळतात. कर्जाचा हप्ता 5,000 रुपये त्याला आला असं आपण म्हणू, तर त्याच्या हातात राहिले 15,000 रुपये, जे आजच्या काळात मी असं म्हणेन की रिझनेबल आहेत एक महिन्याभर त्याची फॅमिली सांभाळायला. पण दुसऱ्या उदाहरणामध्ये 25,000 ऑलरेडी डिडक्शन होऊन हातात पडतात 15,000 आणि कर्जाचा नवीन बँकेने दिलेल्या कर्जाचा हप्ता धरून हातात पडतात 7,000. तर बँक थोडासा विचार करते आणि त्याला बँकेच्या भाषेमध्ये डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो DSCR असं म्हटलं जातं. करेक्ट. तो जर कम्फर्टेबल असेल, कम्फर्टेबल म्हणजे प्रॅक्टिकली मी आता उदाहरण दिलं तशा भाषेमध्ये, तर त्याला 5 लाख रुपये रक्कम दिली जाईल. उदाहरणार्थ त्याला पाहिजे तेवढी. जर आम्ही असा विचार केला की नाही याला 10,000 रुपये खर्च किमान महिन्याला लागेल, कारण त्याचे फॅमिली मेंबर्स अजून 3 आहे, डिपेंडंट आई आहे एक्सेट्रा, तर 5च्या ऐवजी 3 लाख रुपये कर्ज देऊन आपण त्याचा इन्स्टॉलमेंट कमी करून त्याला 10,000 हातात कसे पडतील हा विचार करतो. दुसरा एक कर्जाचा प्रकार इंडस्ट्रियल टर्म कर्ज जी असतात ती मोठी असतात. मी हा म्हटला हा सॅलरी माणसाचा, दुसरा व्यावसायिकाचा किंवा इंडस्ट्रीचा म्हणू आपण, त्यांना दिलेली टर्म लोन्स. उदाहरणार्थ एखाद्या व्यावसायिकाला दुकान खरेदी करण्यासाठी जर कर्ज द्यायचं असेल तर त्याची प्रोजेक्शन्स दुकानाची त्याची स्वतःची काय आहे. अगेन हे दुकानासाठीचं कर्ज म्हणजे इस्टेट आपण दुकान खरेदीसाठी देतो, म्हणजे अर्थात त्याला थोडंसं लॉंग टर्म लागतं, म्हणजे पुन्हा 5 वर्ष 7 वर्ष कदाचित 10 वर्ष सुद्धा अशी लागतात. तर 10 वर्षाची त्याची व्यावसायिक प्रोजेक्शन्स काय आहे, तो पहिल्या वर्षी दुकान चालू झाल्यानंतर पहिल्या वर्षी सेल काय असेल, त्याला प्रॉफिट काय येईल, सेकंड इयरला सेलमध्ये वाढ काय असेल, असं करत 10 वर्षाची त्याची स्वतःची प्रोजेक्शन्स काय, त्याच्या आधारे पुन्हा एकदा त्या माणसाचा रिपेमेंटसाठी डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो म्हणजेच DSCR काढला जातो. हा काढताना दोन्ही मगाच्या उदाहरणामध्ये आत्ताच्या उदाहरणामध्ये शब्द तोच, पण गणित मात्र वेगळी आहेत. व्यवसायामध्ये सेल झाल्यानंतर येणारा नफा आणि नोकरदाराच्या बाबतीमध्ये ग्रॉस सॅलरी डिडक्शन होऊन येणारा हातात पगार, अशा पद्धतीने दोन्हीच्या केसमध्ये DSCR काढला जातो. आणि त्याप्रमाणे जर DSCR बँकेचा हप्ता धरून व्यवस्थित येत असेल तर अशी कर्ज दिली जातात. दुसरं एक प्रकारचं कर्ज ज्याला म्हणता येईल ते कॅश क्रेडिट किंवा वर्किंग कॅपिटल साठी लोन दिलं जातं. म्हणजे इंडस्ट्रीला असेल किंवा ट्रेडिंग व्यवसायाला असेल, स्टॉक खरेदी करतात, विक्री करतात आणि विक्री केल्यानंतर त्यांना डेटर्स रिअलाइज व्हायला, PAT रिअलाइज व्हायला 45 दिवस लागतात, 90 दिवस लागतात. दरम्यान त्यांना क्रेडिटर्स म्हणजे स्टॉक खरेदी पोटी पैसे द्यावे लागतात. तर त्याला करंट रेशो असं म्हणतात. म्हणजे करंट लायबिलिटीज म्हणजे त्याचे क्रेडिटर्स आणि करंट ऍसेट्स म्हणजे त्याचे स्टॉक दुकानातला आणि त्याचे डेटर्स यांच्यातली जी गॅप असते ती गॅप बँक भरून काढते आणि त्याला करंट रेशो असं म्हणतात. हा जर करंट रेशो म्हणजे उदाहरणार्थ आपण 2 रुपयाचे ऍसेट्स आहेत करंट ऍसेट्स आणि 1 रुपयाची करंट लायबिलिटी असेल तर त्याला 1 रुपयाची निश्चित गरज आहे, तर मग तिथे बँक फंडिंग करते. करंट रेशो सॅटिस्फॅक्टरी असेल तर बँक कर्ज देते. साधारणतः जे ऍसिड टेस्ट रेशो बँक पहिले जे बघते ते हे बघते. या व्यतिरिक्त त्या बरोबरचे स्वतःचा बिझनेसमध्ये स्टेक किती आहे तोही बघितला जातो. म्हणजे त्याला डेट अगेन्स्ट इक्विटी, स्वतःचं भांडवल किती आणि त्यांनी घेतलेलं कर्ज किती, DE रेशो असं म्हटलं जातं. असे काही ढोबळ रेशोज आहेत, त्याच्या आधारे प्रायमरी जजमेंट घेतलं जातं आणि मग नंतर व्यवसायाचं स्वरूप, माणसाची परिस्थिती, अनुभव हे सगळं बघून लोन फायनल केलं. मला एक प्रश्न विचारायचा की एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, ट्रिकी, की सहकारी बँकांचे कर्ज ही नॅशनलाइज बँकांपेक्षा किंवा इतर बँकांपेक्षा थोडीशी महाग असतात. हे बरोबर आहे का चूक आहे? आणि जर 100% बरोबर आहे. बरोबर आहे. मग जर का बरोबर असेल तर असं आहे का की नॅशनलाइज बँकेतनं कर्ज मिळवण्याची पद्धत किंवा प्रोसिजर इज टू टीडीएस आणि म्हणून लोक सहकारी बँकांच्याकडे येतात आणि विच कॅन बी कन्सिडर्ड इन अदर लँग्वेज, सॉरी टू से,
की दॅट कॅन बी मॅनेज्ड इझिली. मी सहकारी बँकेत जाऊन तिथल्या मॅनेजरशी किंवा तिथल्या माझ्या ओळखीच्या व्यक्तीशी पटकन बोलून पटकन पटवून मी माझं कर्ज क्लिअर करून घेऊ शकतो. हे बरोबर आहे का? मला वाटतं हे विधान अगदी नक्कीच चुकीचं आहे. कारण असं कुठल्याही सहकारी बँकेत घडत नाही. एका अर्थाने घडतं ते म्हणजे मी उपेंद्राला खूप चांगला ओळखतो. मला उपेंद्र गेली 25 वर्ष माहितीये, त्याची टेंडन्सी माहितीये. हिअर आय एम कन्सिडरिंग हिज कॅरेक्टर. फ्लेक्झिबल, यू आर फ्लेक्झिबल. एक्झॅक्ट. आम्ही तिथे फ्लेक्झिबल आहोत. पण उद्या उपेंद्र असं म्हणला की मी बँकेत येतो आणि जयंताला पटवून कर्ज घेतो आणि मग ते उडवतो, तर 100% होणार. बद्दल मी बोलत नाहीये, मी एवढंच म्हणतो इझिली मॅनेजेबल टू गेट इट. ऍक्च्युअली मी त्याला थोडस वेगळ्या अर्थाने मांडेन. कस्टमर सर्व्हिस हा सहकारी बँकांचा आत्मा आहे. पर्सनलाइज्ड सर्व्हिस म्हणजे असं म्हणता येईल की नॅशनलाइज बँकांनी सिनियर सिटीजन्सना घरी जाऊन सर्व्हिस देऊ, त्याचे चार्जेस तुम्हाला 50 रुपये लागतील, पण आम्ही तुम्हाला घरी जाऊन सर्व्हिस देऊ, अशी एक नवीन स्कीम काढली आणि ऍडव्हर्टाइजमेंट केली. मला वाटतं सहकारी बँकांमध्ये बँकांच्या जन्मापासून ही पद्धत रूढ आहे. सिनियर सिटीजन माणूस बघून, तुम्हाला काका यायला जमत नाही ना, आमचा माणूस तुमच्या घरी येईल, तिथे चार्जेस लावले जात नाहीत आणि अशी याच्यासाठी वेगळी स्कीम नाही. तर हे इनबिल्ट केलं जातं. आणि हा जो कस्टमर सर्व्हिस जो फॅक्टर आहे, आता अजून एक छोटंसं उदाहरण देईन. तुम्ही एखादी नॅशनलाइज बँक बघा किंवा एखादी कॉपरेटिव्ह बँक बघा. जनता सहकारी बँकेमध्ये जयंत काकतकरांना ऍक्सेस करणं, सीईओ माणसाला, जयंत काकतकर वैयक्तिक न म्हणता म्हणून आपण सीईओ पदाला ऍक्सेस करणं हे जेवढ्या सहज शक्य आहे, म्हणजे एखाद्या छोट्या कस्टमरला काही तक्रार असेल तर तो या पदापर्यंत येऊन सहज भेटू शकतो. हाच अनुभव आपल्याला कमर्शियल बँकेमध्ये येतो का? मी सध्या बँकेतच असल्यामुळे मी ह्याविषयी, त्या बँकेविषयी फार काही बोलू शकणार नाही किंवा बोलणार नाही. पण मला वाटतं हे आपणच बघावं, एवढी इझी ऍक्सेस अन्य बँकांमध्ये आहे का? हा सहकारी बँकांमध्ये आहे आणि म्हणून त्याला पर्सनलाइज सर्व्हिस असं म्हणलं जातं. आता पहिल्या प्रश्नाकडे येताना, बँकांची, सहकारी बँकांची कर्ज थोडीशी महाग आहेत का? तर मी हो म्हणलं की महाग आहेत. त्याला कारण पण अगदी बेसिक आहे. रॉ मटेरियल कॉस्ट बँकेची जी आहे, म्हणजे बँकेचे जे डिपॉझिट्स आहेत, ती सहकारी बँकांना नॅशनलाइज बँकांपेक्षा 0.5% 1% जास्त व्याज दिल्याशिवाय डिपॉझिट गोळा होऊ शकत नाही. अगदी सिंपल. सरकारी बँक, नॅशनलाइज बँक या शिक्क्याखाली कस्टमर बिनधास्त त्यांच्याकडे डिपॉझिट ठेवतो आणि सहकारी बँक हा नॅशनलाइज नाही इनडायरेक्टली, म्हणजेच कुठेतरी मनामध्ये एक भीती असते आणि त्याच्या पोटी दिलेलं हे ऍडिशनल प्रीमियम आहे असं म्हणून. तर जर रॉ मटेरियल कॉस्ट जास्त असेल तर नॅचरली फिनिश गुड्स वरती कॉस्ट जास्त येणार. हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग एक निश्चित मला त्या स्पर्धेमधला आणि लगेच संधी मिळाली म्हणून मी मानणार. नॅशनलाइज बँकांमध्ये गव्हर्नमेंटचे जे फंडिंग आहे, गव्हर्नमेंटचे जे काही पैसे आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचे स्वतःचे सेंट्रल, स्टेट, PSUs यांचे पैसे सर्व नॅशनलाइज बँकांमध्ये असतात. करंट अकाउंटला बिनव्याजी पडलेले असतात. त्यांचं त्याच्यामुळे करंट आणि सेव्हिंगचं पर्सेंटेज सरासरी 45% असतं. वेळेस सहकारी बँका हे 25-30 शकतात. म्हणजेच थोडक्यात डिपॉझिटवरची कॉस्ट ही सहकारी बँकांची थोडीशी जास्त असते आणि म्हणून नॅचरली कर्जावर थोडीशी जास्त पडते. आता जयंत, आपण मगाच्या एका प्रश्नावरून थोडेसे पुढे जातोय. आपण आता पाहतोय की आपण या लॉकडाऊनचा काळ असो किंवा काय, इंटरनेट बँकिंग आता खूप वाढलेलं आहे आपल्या देशामध्ये. ह्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती झालेली आहे आणि अगदी तरुणाईपासून ते आमच्या किंवा आपल्या पिढीपर्यंत हे सगळेजण आता आपण इंटरनेट बँकिंगचा खूप वापर करतो. त्याच्याच बरोबरीने येणार त्याचा करॉलरी म्हणून तर त्याच्यामध्ये सायबर क्राईम पण येतात. तर ते सायबर क्राईम मध्ये आता वाढ होताना दिसतीये. तर ह्या दोन गोष्टींबद्दल एक सहकारी बँकेचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तू म्हणून ह्याच्याकडे तू कसा पाहतोस? खरंच आजच्या काळातला म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे असं मी म्हणेन. कारण प्रॅक्टिकली आम्हाला बँकेमध्ये ह्या विषयाच्या
दररोज खूप कंप्लेंट असतात. हो. सायबर क्राईम किंवा सायबर फ्रॉड झाले अशा. तर सांगायला असं एक माहिती म्हणून निश्चित आवडेल की गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये कोरोना पॅन्डेमिक हा त्याचं प्रमुख कारण झालं. पण त्याच्या आधी रिझर्व्ह बँक असेल, सरकार असेल, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सगळ्या संस्था असतील, त्यांच्यामार्फत डिजिटलायझेशन आणि डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रमोशन ह्याच्यामुळे साधारणतः ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन्स त्या बँकेमध्ये होतात त्या ट्रान्झॅक्शन्स पूर्वी जर आपण म्हणलं तर पूर्वी म्हणजे 5 वर्षापूर्वी 25% डिजिटल ट्रान्झॅक्शन होत्या असं म्हणू आपण. उदाहरणार्थ आज जर आपण विचार केला तर त्याच 25%वरनं त्याचं प्रमाण आज 80% आलं. म्हणजे आजच्या टोटल ट्रान्झॅक्शन पैकी 80 ते 85% ट्रान्झॅक्शन या डिजिटल होतात. त्याच्याच बरोबर सायबर फ्रॉड्स वाढणार का? निश्चित वाढणार. पण मला वैयक्तिक असं वाटतं की इंटरनेट बँकिंग वापर करत असताना कस्टमर्स कडनं किंवा कॉमन मॅन कडनं ज्या खरंच छोट्या छोट्या चुका होतात त्याच्यामुळे हे फ्रॉड्स वाढतात. उदाहरण असं देईन मी किंवा इनडायरेक्टली काय काळजी घ्यावी अशासाठी थोडंसं शेअर करू इच्छितो. एक्झॅक्टली तेच आम्हाला हवंय. इंटरनेट बँकिंग वापरताना आपण समजा आपला बँकेचा अकाउंट बघतोय किंवा एखादं बिल पेमेंट करायला जात असतो त्यावेळेला आपल्या समोर एखादी पॉपअप येतो आणि त्या पॉपअप मध्ये एखादी लिंक आलेली असते. ती लिंक म्हणजे काय तर एखाद्या वेबसाईटची शॉर्ट URL असते. तर अशी अनोळखी व्यक्तीकडनं संस्थेकडनं आलेली URL कारण त्याच्यावरती अट्रॅक्शन असतं आणि म्हणून आपण ती क्लिक करायला जातो. तर सगळ्यांना असं विनंती राहील की अशी अनोळखी व्यक्तीकडनं आलेली कुठल्याही प्रकारची URL किंवा लिंक ही कधीही क्लिक करू नका. काहीतरी मोहासाठी आपण करतो आणि तिथेच तुमचा सगळा इंटरनेट बँकिंगचा डेटा हा दुसऱ्या व्यक्तीला मिळतो. हा एक भाग झाला. दुसरा असेच ह्याच्यातले जे काही छोटे छोटे प्रिकॉशन्स आहेत ती सांगू इच्छितो. ती म्हणजे वेबसाईट जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा HTTP आणि पुढे S अशी वेबसाईट असेल तरच ती क्लिक करावी. म्हणजे HTTP असेल तर करू नाही. HTTPS S फॉर सिक्युअर्ड वेबसाईटचं सर्टिफिकेट घेतलेलं वेबसाईट असं त्याचं नॉमेनक्लेचर आहे आणि म्हणून आपण क्लिक करताना नेहमी HTTPS वेबसाईटच क्लिक करावी. पासवर्ड हे अगदी छोटे तुम्हाला मुद्दाम सांगतोय बेसिक लेवलचे. पासवर्ड जो आपला असतो तो आम्ही बँकेमध्ये सुद्धा अनुभव करतो. बँकेतले काही वेळा लेखनिक नव्याने रुजू झालेले किंवा काही घाईत काम करणारे ABCD आणि 1 2 3 4 हा माझा पासवर्ड. असा पासवर्ड जर आपण ठेवला तर जो समोरनं काही काम करत असतो फ्रॉड करू शकत असतो त्याला हे ओळखणं खूप सोपं असतं. तर सल्ला असा राहील की थोडासा 8 किंवा 9 डिजिटचा पासवर्ड, थोडासा ओळखायला कठीण पासवर्ड, माझं नाव माझी बर्थ डेट हा पासवर्ड असू नये. इन शॉर्ट अति कॉमन जे पासवर्ड आहेत ते वापरू नये. थोडेसे कठीण पासवर्ड, थोडा कठीण गेला की मला तो लक्षात ठेवायला कठीण पडतो पण म्हणून मी सोपा करतो आणि साध्या भाषेत म्हणायचं झालं तर घराला कुलूप लावायच्या ऐवजी मी नुसतं लॅच ओढून निघून जातो. हा त्यातला फरक आहे. त्याचे छोटे छोटे उदाहरणं जे आहेत त्याच्यातनं आपण शिकायला पाहिजे असं वाटतं. तसंच इंटरनेट बँकिंग जेव्हा आपण ऍक्सेस करतो तेव्हा जर आपल्या अकाउंटला काही लिमिट्स असतात ऑफर केलेले असतात की ओपन लिमिट्स पण असू शकतात. उदाहरणार्थ माझ्या इंटरनेट बँकिंग ऍक्सेसला माझ्या अकाउंटला दररोज 5 लाख रुपये ट्रान्झॅक्शनचं लिमिट असेल तर मला ज्या दिवशी खरंच 5 लाखापर्यंत व्यवहार करायचे आहेत त्या दिवशी मी ती ओपन लिमिट ठेवावी. अदरवाईज मला नॉर्मल किती लागते 10,000 15,000 50,000 तर तेवढीच लिमिट करावी. आणि मी जर त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की जेव्हा तुम्हाला इंटरनेट बँकिंग मधनं पेमेंट करायचंय त्यावेळेला तुम्ही लिमिट सेट करू शकता. हायएस्ट लिमिट ऑफकोर्स बँकेने ठरवलेली 5 लाख असेल पण मी जेव्हा आज पेमेंट करायचं तर आज मी ओपन करतो नेट बँकिंग, माझी लिमिट मी 50,000 ठेवतो आणि माझं 40,000 पेमेंट झालं की मी बंद करतो आणि 10,000 ओपन राहतात. सो या केसमध्ये माझं मॅक्झिमम लॉस काय होईल 10,000. ह्या छोट्या प्रिकॉशन्स आपण घ्यायला पाहिजे.
इंटरनेट बँकिंगचा मी ऍक्सेस केला आणि नंतर ती ब्राउझर मी ओपन ठेवून गेला. असं ओपन जर ठेवून गेलो आणि मी काहीतरी, अर्थात असं कोणी मुद्दाम जात नाही, पण मला अर्जंट काहीतरी काम निघालं आणि मी लॅपटॉप सोडून गेलो आणि तो ब्राउझर ओपन राहिला, तर ही माझी मिस्टेक आहे. नेसेसरीली ब्राउझर बंद करायला पाहिजे. पासवर्डच्या बाबतीत मगाशी म्हणलं तसं पासवर्ड थोडे कठीण करावे, त्याचप्रमाणे दर 3 महिन्यांनी ते नेसेसरीली बदलावे. आमच्याकडे काही क्लायंट्स असे येतात, क्लायंटच्या टेंडन्सीने येतात, अहो या XYZ बँकेमध्ये 1 वर्ष पासवर्ड बदलला नाही तरी चालतं, तुमच्याकडे असं सारखं 2 महिन्यांनी का बदलायला? खरं म्हणजे कस्टमर सेफ्टीसाठी तुम्ही 2 महिन्यांनी नक्की बदला, आणि ते आम्ही डायव्हर्टच करतो. 2 महिने जर संपले असतील पहिला पासवर्ड बदलून, तर तुम्हाला परत रिसेट करावाच लागतो. तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या प्रिकॉशन्स आहेत, या जर आपण केल्या तर मला वाटतं 99% सायबर फ्रॉड्स कमी होतील. बियॉन्ड धिस खरंच आपल्या लिमिटच्या काही बाहेर आहेत, आणि हॅकर्स जे आहेत ते, चोर जसा नेहमी शिपायांच्या पुढे असतो तसं हॅकर्स हे दे विल ऑलवेज अहेड ऑफ अस. अजून एक छोटासा उदाहरण देईन. ईमेल आपल्याला येते, त्या ईमेलमध्ये समोर दिसतं उपेंद्रची ईमेल आहे किंवा अतुलची ईमेल आहे, atul.kale@gmail.com अशी ईमेल आहे असं मला दिसतं. ते मला दिसतं, त्याच्या मागे फ्रॉड करणाऱ्या माणसाचा स्वतःचा ईमेल आयडी असतो आणि मला दिसतं फक्त atul.kale. तर अशी फसवाफसवी असते ज्याच्यावर सामान्य माणूस फसतो. तर हे थोडंसं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आता हे ओळखायचं कसं, तर त्या ईमेलच्या वरती आपण जर कर्सर नेला तर तिथे आतलं दिसतं, आणि याच्यात जर दिसत नसेल तर आपण थोडंसं एक्सपर्ट कडनं माहिती घ्यायला पाहिजे. ऑफिशियल आपण जे म्हणतो सॉफ्टवेअर लोड करायला पाहिजे. म्हणजे आपला लॅपटॉप प्रोटेक्ट करण्यासाठी आपण ऑफिशियल सॉफ्टवेअर लोड केलं पाहिजे. अशा अगदी खरंच जर छोटे छोटे उपाय केले ना, तर मला वाटतं अगदी निश्चित आपण 99% फ्रॉड्स कमी करू शकतो. वा, फार छान माहिती. अगदी अगदी, आणि सगळ्या लोकांना अतिशय उपयोगी आणि छोटे छोटे पॉइंट्स आहेत, परंतु फार महत्वाचे पॉइंट्स आहेत. आता जयंत, अजून एका ज्वलंत प्रश्नाकडे येतो, जे आजचा एकदम पेटलेला विषय आहे की बँकांचं खाजगीकरण. याच्याबद्दल तुझं काय मत आहे, आणि बँकांची संख्या कमी करणं? खरं म्हणजे दोन्ही विषय पूर्ण वेगळे. संख्या कमी करणं हा गव्हर्नमेंटनी ऑलरेडी उचललेला दिशा आहेच. ऑलरेडी बऱ्याच नॅशनल बँका कमी झाल्या, मर्जर झालं. खाजगीकरण हा थोडासा वेगळा भागी आहे. म्हणजे आपण पूर्वी खाजगी बँका होत्या, त्या नॅशनलाइज झाल्या, राष्ट्रीयकरण झालं, आणि आता आपण पुन्हा खाजगीकरणाकडे चाललोय असं दिसतं. तर बँका असं न म्हणता मी म्हणेन की बाकी संस्था सुद्धा थोड्याशा खाजगीकरणाकडे चाललेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अशी मिनिस्ट्री आली आहे, आणि या मिनिस्ट्री माध्यमातून सरकारची जिथे जिथे गुंतवणूक आहे अशी गुंतवणूक निर्गुंतवणूक करून, गुंतवणूक प्रायव्हेट सेक्टरला ऑफर करून, पब्लिकला ऑफर करून, माझी आज जी म्हणजे सरकारची 100% ओनरशिप आहे ती कमी करायची. माझी ओनरशिप जाईल का? माझी ओनरशिप नाही जाणार, फक्त 100%वरनं ती कदाचित 51% येईल. ओनरशिप सरकारचीच राहील. याला खाजगीकरण म्हणत नाहीत, याला फक्त निर्गुंतवणूक करणं एवढंच म्हणतात. त्यातनं गव्हर्नमेंट पैसे उभे करतं आणि डेव्हलपमेंटसाठी वापरतं. प्रायव्हेटायझेशनचे आता जे काही वारं चालू आहे किंवा ऑफिशियली बातम्या पण येत आहेत, 3 बँकांचं, नॅशनलाइज बँकांचं प्रायव्हेटायझेशन म्हणत. तिथे मात्र असं म्हणता येईल की त्या बँकांचं बिलो 51% किंवा 50% सरकारचं शेअर होल्डिंग तिथे कमी होईल, आणि तिथे बँक प्रायव्हेटाईज होईल. प्रायव्हेटाईज होणं न होणं, त्यातलं चांगलं वाईट याच्याबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की हा एक सरकारने घेतलेला उपाय आहे. त्याच्यामधनं पुन्हा सरकार स्वतःसाठी काही फंड रेझिंग करते. 100वरनं 51वरनं आणणं काय आणि होल्डिंग ठेवणं काय, याच्यात सुद्धा 49% मधनं पैसे मिळवते सरकार, आणि त्याच्यानंतर खाली जाऊन 25% होल्डिंग ठेवणं काय.
पुन्हा 25% गव्हर्नमेंटचं होल्डिंग तिथे राहीलच. पूर्ण 100% जेव्हा त्यांचं होल्डिंग जाईल त्यावेळेला त्याला म्हणता येईल की त्याचं पूर्ण प्रायव्हेटायझेशन झालं. म्हणजे आज उदाहरण द्यायचं झालं तर आयसीआयसीआय, एचडीएफसी, कोटक बँक त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा 1% सुद्धा स्टेक नाही, त्या प्युअरली प्रायव्हेटाईज. प्रायव्हेटायझेशन करण्यामध्ये माझ्या वैयक्तिक मध्ये काहीही गैर नाही. कॉम्पिटिशन क्रिएट करणे हा जो फॅक्टर आहे हा फक्त त्याच्यामध्ये येतो. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. प्रायव्हेटायझेशन करण्यामध्ये फायदे पण आहेत, तोटे पण आहेत, दोन्ही गोष्टी आहेत. आणि हा दिस विल ऑलवेज बी अ डिबेटेबल इश्यू. पण माझ्या मते ह्याला उत्तर पण नाही, हे नक्की. दुसरा प्रश्न संख्या कमी करणं. संख्या कमी करणं हा तर निश्चित आहे. खरं म्हणजे त्याच्या मागची सरकारची भूमिका म्हणू किंवा कशासाठी करतात ते असं म्हणू तर दोन भाग मला प्रामुख्याने वाटतात. एक म्हणजे इंटरनॅशनल लेवलला जेव्हा आपल्या बँका, भारतातल्या बँका कॉम्पिट करतात तेव्हा असं लक्षात येतं की इंटरनॅशनल लेवलला पहिल्या 100 मध्ये फक्त आपली एकच स्टेट बँक आहे. पहिल्या 500 मध्ये फक्त अजून 2-3 बँकाच आहेत. मी जगभराचं म्हणतो. तर तिथे कॉम्पिटिशन लेवलला जाण्यासाठी जर असं अमलगमेशन झालं आणि बँकांचा साईज मोठा झाला तर त्या जगामध्ये कॉम्पिट करू शकतील आणि त्याच्या नॅचरली ओपन इकॉनॉमीमध्ये संपूर्ण जगाला, भारताला जास्त फायदे होतील. त्या अर्थाने एक त्याचा भाग म्हणता येईल की हे कन्सॉलिडेशन हे चालू केलंय आणि ते पुढेही कंटिन्यू राहील. त्यातला दुसरा भाग असा वाटतो की रेग्युलेटरच्या अँगलने जर बघितलं म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या अँगलने और सेबी हे रेग्युलेटर्स आहेत, IRDA त्यांच्या अँगलने जर पाहिलं तर नंबर ऑफ एंटिटीज रेग्युलेट करण्याच्या जर 50 आहेत आणि 10 आहेत तर मला शक्य किती आहे तर 10 वरती मी अधिक कंट्रोल चांगला आणू शकतो. अधिक म्हणण्यापेक्षा म्हणजे नुसतं टाईट करणे असं नाही, चांगल्या पद्धतीने मी त्यांच्यावर कंट्रोल आणू शकतो. तेवढा कंट्रोल मी 50 वर आणू शकेन का तर नाही. आणि त्यामुळे रेग्युलेटरी इश्यूज साठी सुद्धा पार्शियली कन्सॉलिडेशन हे अनिवार्य आहे. आता हाच मुद्दा थोडासा पुढे नेत मी तुला असं म्हणेन की आता आपल्याकडे म्हणजे तसं पाहिलं तर एक कोऑपरेटिव्ह सेक्टर आणि पब्लिक सेक्टर असे दोन बँकांचे आपल्याकडे ढोबळमानाने हे आहेत. आता कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये सुद्धा काही प्रायव्हेट सेक्टर म्हणजे त्या छोट्या बँका आहेत आणि काही अगदी तुमच्यासारख्या मोठ्या बँका आहेत. तर ह्यांच्यामधली आपापसातली स्पर्धा वैसवीस ज्या पब्लिक सेक्टर बँका आहेत त्यांच्याबरोबरची स्पर्धा. तर हे चित्र सध्या कसं आहे आणि म्हणजे बँकिंग ह्या परिभाषेमध्ये याचे आपल्याला काय परिणाम संभवतात किंवा त्याबद्दल तुझं काय मत आहे? खरं सांगायचं तर पब्लिक सेक्टर बँकेबरोबर सहकारी बँक स्पर्धा करते मला तरी काय पटत नाही. कारण साईज मध्ये खरंच एवढा फरक आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर सहकारी क्षेत्रातली 1 नंबरची बँक त्यांचा साईज आहे आज 67,000 कोटी आणि सर्वात छोटी बँक असेल तिचा साईज 67 कोटी पण नसेल. म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा 2 सहकारी बँका एकमेकांशी स्पर्धा ह्या स्केलवरनं करू शकतील का? माझं फ्रँक मत आहे नाही. त्याच्याचमुळे नॅचरली सहकारी बँका ह्या कमर्शियल बँकांशी स्पर्धा करतात का? तर माझं उत्तर आहे बिलकुल नाही. स्पर्धा करत नाहीत, करू शकत नाहीत. तर दोन्ही सत्य. तर इनडायरेक्टली स्पर्धा होते का? तर होते. माझ्याकडचा हाऊसिंग लोन घेणारा कस्टमर हा जर स्टेट बँकेमधनं हाऊसिंग लोन घेत असेल तर मी असं म्हणतो की हा स्टेट बँक माझ्याशी स्पर्धा करते. खरं करते का? नाही. आपण मगाशी म्हणलं जसं त्यांचा व्याजदर कमी आहे, त्यांच्याकडे काही नियम व्यवस्थित आहेत आणि त्यामुळे कस्टमर तिथे जातो. पण याचा अर्थ सहकारी बँकेत, जनता सहकारी बँकेत हाऊसिंग लोन नाहीये का? जनता सहकारी बँकेमधनंही 0.5% 1% जास्त पैसे देऊन म्हणजे व्याजाचे हाऊसिंग लोन घेण्याचे प्रमाण खूप मोठं आहे. तर दोन्हीकडे कस्टमर क्लास हा पूर्ण वेगळा आहे. फायनान्शियल इन्क्लुजन किंवा आपण सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर म्हणून त्याच्यात जास्त पार्टिसिपेट होणारी बँक असं म्हणून सहकारी बँकेकडे पाहिलं जातं. मला नाही वाटत छोट्या लोकांना कमर्शियल बँक केटर करू शकते. करतात का? करतात. हे 1 लाखाचं कर्ज देत नाहीत असं माझं बिलकुल म्हणणं नाही. पण ते तेवढ्या लेवलला जाऊन काम करू शकतात का प्रॅक्टिकली?
तो थोडं त्यांना अवघड आहे. वेरॅज लोकल लेवलची कोऑपरेटिव्ह बँक त्यांना माणसाला ओळखते आणि त्यांना सहज अगदी कर्ज देऊ शकते. त्यामुळे स्पर्धा म्हणलं तर स्पर्धा माझ्या मते नाहीये, इनडायरेक्ट स्पर्धा आहे. जयंत, तुझ्या या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये, बँकिंग क्षेत्रातल्या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये तुला काही अशा व्यक्ती भेटल्या का की ज्यांचा तुझ्यावरती खूप प्रभाव पडला, त्याच्यामुळे तुझी विचारधारणा बदलली, विचारसरणी बदलली? अर्थातच एवढ्या प्रवासामध्ये इतकी लोक भेटलेत. तर बँकिंग पर्टिक्युलरली मध्ये बोलायचं झालं तर जनता सहकारी बँकेमध्ये पूर्वी जे सीईओ म्हणून कठीण काळामध्ये त्यांनी काम केलं असे 2 व्यक्ती आहेत. त्या म्हणजे एक म्हणजे पुणतांबेकर म्हणून स्टेट बँकेमधून डीजीएम म्हणून रिटायर झाले होते. ते जनता बँकेत सीईओ म्हणून काम करत होते. तिथे त्यांच्या ज्याला आपण फंक्शनिंग म्हणू, त्यांची शिस्त म्हणू किंवा त्यांचा अनुभव हा आम्हाला खूप काही सांगून गेला. त्यांचा खूप प्रभाव आहे असं म्हणता येईल. त्यानंतरचं जे व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे विजय भावे म्हणून सिमिलर स्टेट बँकेमधनच आमच्या बँकेमध्ये आले होते आणि तेही सीईओ म्हणून काम करत होते. त्यांच्याबरोबर थोडासा अधिक काळ घालवता आला आणि त्यांचाही वर्किंग स्टाईल असेल किंवा त्यांचे विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल त्याचा अगदी निश्चित माझ्यावरती परिणाम झाला असं म्हणता येईल, चांगला परिणाम झाला. तसेच तत्कालीन बँकेचे कार्याध्यक्ष चेअरमन जे होते खडतकर साहेब म्हणून, त्यांचाही फंक्शनिंगचा खूप आम्हाला फायदा झाला असं म्हणता येईल. आणि ह्या तिघांचा बँकिंग म्हणून माझ्यावरती झालेला अतिशय चांगला उपयोग मला वैयक्तिक झाला असं निश्चित चांगलं सांगते. जयंत बरोबरच्या आपल्या गप्पा चालू आहेतच, पण त्याच्या बरोबरीने आज त्याच्या मिसेस अनघा वहिनी आपल्या बरोबर गप्पा मारायला आहेत. तसंच त्याची कन्या अमिता आणि एक जावई तनय हे आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार वहिनी. अनघा वहिनी, तुम्ही मला आता सांगा की तुम्ही काय करता किंवा तुमचा लग्न वगैरे हे कसं जमलं? काही प्रेमविवाह वगैरे काही आहे काय? नाही, हे एका संस्थेमध्ये नोंदवूनच लग्न झालेलं आहे आमचं. 1991 22 नोव्हेंबर 1991 ला लग्न झालं. आणि त्यानंतर मी जवळजवळ 7 ते 8 वर्ष अमिता लहान असल्यामुळे, 92 साली अमिता झाली, ती लहान असल्यामुळे घरनं थोडं असं सासूबाईंचं होतं की नोकरी शक्यतो करायची नाही आणि यांचंही म्हणणं होतं की नोकरी नाही करायची, त्याच्याऐवजी काहीतरी वेगळं करतो, स्वतःशी काहीतरी डेव्हलपमेंट होण्यासाठी काहीतरी कर. म्हणून ती लहान असताना मी पहिले थोडी NSP वगैरे पोस्टाची एजन्सी होती ते काम करत होते. त्यानंतर मग मी ट्युशन घ्यायला लागले घरी, कारण माझं MSc झालं होतं. पण शाळेमध्ये नोकरी, MSc झाल्यामुळे काहीतरी करायचं होतं हे नक्कीच होतं, पण नोकरी करायची की नाही हा थोडा प्रश्न होता अमिता लहान असल्यामुळे. मग घरी क्लासेस घ्यायला सुरुवात केले. त्याच्यानंतर थोडस असं वाटायला लागलं की आपण BEd का नको करायला, कारण शाळेमध्ये शिकवायचं तर BEd कंपल्सरी असतं. म्हणून मग अमिता 5वी मध्ये गेल्यानंतर मी 1 वर्ष टिळक कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली रेग्युलर आणि तिथे BEd केलं पूर्ण. आणि त्यानंतर ती जेव्हा 6वीत गेली त्यावेळेला मला डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या शाळेमध्ये मी रुजू झाले आणि तेव्हापासून मी आता रमणबाग या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. छान, म्हणजे प्रवास पण चांगला मग आहे. आता तुम्हाला शिक्षिका म्हणून काम करताना दोन्ही डगरी सांभाळणं म्हणजे एकीकडे अमिताचं शिक्षण असेल, अमिता लहान असेल, इकडे जयंतची प्रगती चालू आहे आणि तुमची नोकरी, हे सगळं तुम्ही सांभाळणं म्हणजे विशेष आहे. कसं केलं? नाही, घरच्यांचा सपोर्ट होतात आणि अमिताचं म्हटलं तर ती पहिल्यापासून समजूतदार आहे, त्यामुळे तिला जास्त तिच्यावर मेहनत घ्यावी लागली नाही. तिने तिचा अभ्यास करत होती आणि तशी तिची प्रगती करत होती. त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये मिस्टरांचं जे आहे, तुम्ही आता मुलाखत घेतली त्याच्यातनं लक्षात आलंच असेल
की घरामध्ये कमी आणि बँकेमध्ये जास्त. त्यामुळे पहिली बायको बँकच होती असं अजूनही म्हणते. त्यामुळे मला असं म्हणायचं की ते त्यांचं दुसरं घर आहे. त्यामुळे जास्त त्यांनी प्राधान्य म्हणजे अर्थातच कामावर श्रद्धा त्यांची खूप असल्यामुळे त्यांनी प्राधान्य बँकेलाही दिले आहे आणि घरामध्येही त्यांचं तसं त्या मनाने लक्ष असतंच आणि देतात ते. तनय, वन पॉइंट विच यू नोटेड व्हॉट शी सेड की अमिता ही लहानपणापासून खूपच समजूतदार त्याच्यावर सगळ्यांनाच हसायला आलंय. ऍक्च्युली हास्य कंट्रोल केलं ऍक्च्युली. अमिता, तू काय करतेस सध्या? मी ऍक्च्युली शाळेचं आणि सगळंच एज्युकेशन माझं पुण्यातच झालं. मी सिंहगड डेंटल कॉलेज मधनं BDS ही डिग्री घेतली, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. आणि तिथनं पासआउट झाल्यानंतर मी प्रभात रोडला डॉक्टर विजय फडके म्हणून आहेत, त्यांच्याकडे आता मी गेले 5 वर्ष म्हणजे ऍज अ डेंटिस्ट म्हणूनच काम करते. आणि मग तनय आणि तुझं लव्ह मॅरेज आहे का? नाही, अरेंजच आहे. पण आम्ही म्हणजे 1 वर्ष तो न्यूझीलंडला असतो म्हणजे रादर, त्यामुळे आम्ही 1 वर्ष ऑनलाईन आपण आता बोलतोय तसंच आम्ही 1 वर्ष गप्पा मारत होतो. आमची ऍक्च्युअली भेट झाली नव्हती. ऑलमोस्ट 1 वर्षभराने आमची भेट झाली आणि मग त्याच्यानंतर आम्ही डिसाईड करून मग डिसेंबर 2019ला आमचं लग्न झालं. तर अमिता, बाबा एवढे तुझे आता चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत, तर तुझ्या त्यांच्याविषयी काय भावना आहेत ते जर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो, नक्कीच. माझं आणि बाबाचं रिलेशन पहिल्यापासूनच एकदम फ्रेंडली आहे. म्हणजे लहानपणी मला बाबा बँकेत काम करतो इतकंच माहिती होतं, नेमकं काय काम करतो हे लहानपणी कधीच कळलं नाही. आणि मोठी झाल्यावर सुद्धा बाबा बँकेचा CEO झालाय इतकंच माहिती होतं, कारण बाबाचं नेचर पहिल्यापासून बँकेत किती स्ट्रेस असला, किती रोजच्या गोष्टी असल्या तरी घरी आल्यावर तो नेहमी सारखा म्हणजे घरात असतो, नेहमी सगळ्यांमध्ये एकत्र मिसळून तसाच असतो. किंवा माझ्या सगळ्या गोष्टींकडे त्याचं लहानपणापासून तेवढंच लक्ष असायचं, कितीही कामात बिझी असलं तरी. त्यामुळे एवढी मोठी जबाबदारी बाबांवर आहे हे मला आत्ता कळायला लागलं. किंवा इनफॅक्ट आता तुमच्या मुलाखतीतनं बाबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आजही आम्हाला पहिल्यांदाच कळल्यासारख्या आहेत. कारण घरी कधीही बाबांनी आजपर्यंत बँकेतला स्ट्रेस किंवा बँकेतल्या गोष्टी कधीच त्यांनी घरी आणल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या म्हणजे मला हसवण्याचं किंवा माझ्याशी खेळण्याचं जे त्यांचं नेचर आहे पहिल्यापासनं, तर त्याच्या मागे एवढा मनात मध्ये स्ट्रेस असेल किंवा एवढ्या गोष्टी असतील असं मला कधीच वाटलं नाही. म्हणजे मला अगदी लहानपणी स्विमिंग शिकवण्यापासून ते मोठे म्हणजे डेंटिस्ट होताना सुद्धा मला जी वाटेल ती लागेल ती मदत करण्यापर्यंत सगळ्या ठिकाणी बाबा इक्वली माझ्या बरोबर होते. त्यामुळे आणि त्याची कामाची शिस्त आणि नुमवीचं फार विशेष प्रेम आहे बाबांना पहिल्यापासून. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये नुमवी हे नाव एकदा आलंच पाहिजे. त्यामुळे खरं तर तुमच्या शाळेचं जे वाक्य आहे की हाती घालते तडीस न्याल, ते मी जरी हुजूरपागेची असले तरी बाबांनी मला लहानपणापासून हे वाक्य शिकवलंय. त्यामुळे त्याच्या एवढं नाही, पण मी तेवढा प्रयत्न करते की माझ्या पण सगळ्या गोष्टींमध्ये मी ती गोष्ट फॉलो करीन की जे मी हाती घेईल ते ऍटलिस्ट मी तडीस नेईन नक्की. त्यामुळे बाबांनी ते संस्कार लहानपणापासून केलेले आहेत आणि तसंच मी पण पुढे करण्याचा नक्की प्रयत्न करीन. कारण कामावरची निष्ठा जी बाबांकडनं मी बघितली आहे ती खूपच प्रेरणादायी आहे आणि माझ्यात पण समहाऊ ती हळूहळू उतरते. त्यामुळे मी नक्की प्रयत्न करीन त्यांच्यासारखंच काम करण्याचा. तुझ्या काय भावना आहेत? ऍक्च्युली आधी म्हणल्यासारखं प्रमाणे आमचं अरेंज मॅरेज झालं आणि पहिल्यांदा जेव्हा आम्ही त्याच्या बाबांना भेटलो तेव्हा ते एकदमच गंभीर वाटले. आणि तेव्हा मला अमिता म्हणायची नेहमी की तुला ऍक्च्युली माझे बाबा रिअल जेव्हा समजतील तेव्हा यू वुड बी व्हेरी हॅपी, कारण तुमचं खूप छान जमेल सुद्धा. आणि त्याचा प्रत्यय मला असा आला की मी न्यूझीलंडला गेलो लग्नानंतर आणि वर्षभर अमिता इकडे होते, मी तिकडे होतो एकटा. आणि त्या कालावधीत मी नेहमी त्यांच्याशी
टच मध्ये असायचो आणि आमचे कॉल चालायचे ते तास दीड तास चालायचे आणि आम्ही त्याला नेहमी प्रश्न पडत आला की मी एवढा वेळ नक्की काय बोलतो. पण ऍक्च्युली ही एक वडीलधारी एक असा एक गाईड लागतो आपल्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात. असं एक आयडल व्यक्तिमत्व मला माझ्यासाठी आहेत ते. त्यामुळे त्यांच्याकडनं वेळोवेळी मार्गदर्शन नेहमीच मिळत असतं. माझी एक कंपनी जी आहे, मी ज्या कंपनीत काम करतो ती एकमेव कंपनीची फार्मास्युटिकल आहे आणि जिचं मॅन्युफॅक्चरिंग ऑकलंड मध्ये आहे. अदरवाईज ग्लॅक्सो वगैरे आहेत पण ते सगळ्या इम्पोर्ट करतात. मेन त्यांची सगळ्यांची मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स ऑस्ट्रेलियात आहेत. तनय आणि अमिता, तुम्ही आमच्या बरोबर आज इकडे आलात, गप्पा मारल्यात आणि अनघा वहिनीही तुम्ही आमच्या बरोबर आलात, आमच्याबरोबर गप्पा मारल्यात. आमच्या नुमवीय मित्रांचा हा जो परिवार आहे त्यातर्फे तुमचे खूप आभार आणि एस्पेशली तनय आणि अमिता, तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. जयंत, परत आपल्या गप्पांच्याकडे येताना मला असं विचारायचंय की तू बँकेला वाहून घेतलंयस, जसं मगाशी वहिनी म्हणल्या की बँक हे तुझं दुसरं घर आहे. तर या सगळ्या कारभारामध्ये, एवढ्या हार्ड वर्किंग मध्ये तुझ्या काही स्वतःच्या अशा आवडीनिवडी, छंद किंवा काही पॅशन्स अशा काही जपल्या का? मी सुरुवातीला उल्लेख केला तसा स्पोर्ट्स हा माझा खूपच जवळचा असा मित्र आहे असं म्हणू आपण. कुठलाही स्पोर्ट्स हा मला खूपच आवडतो. तसं मी सुरुवातीला म्हटलं स्विमिंग 10वी पर्यंत कंटिन्युअस करत होतो. कॉलेजमध्ये असतानाही इंटर कॉलेजिएट, इंटर डिस्ट्रिक्ट, इंटर स्टेट अँड देन फायनली नॅशनल लेवलला सुद्धा स्विमिंग आणि वॉटर पोलो असं मी पार्टिसिपेशन केलं. स्टेट किंवा नॅशनल लेवलला ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वॉटर पोलो मध्ये पुणे युनिव्हर्सिटी मार्फत रिप्रेझेंट केलं आणि त्या वर्षी आम्हाला 83 मध्ये पुणे युनिव्हर्सिटीला सिल्वर मेडल सुद्धा मिळालं होतं. स्विमिंग मध्ये सुद्धा खूप प्राइजेस आहेत. नोकरी चालू झाल्यानंतर थोडंसं स्विमिंग डेली जमलं, थोडं अवघड पडलं. नंतर मी बॅडमिंटन चालू केलं होतं आणि आय पार्टिसिपेट इन इंटर बँक बॅडमिंटन टुर्नामेंट्स. बॅडमिंटनला सुद्धा काही 10 वर्षानंतर कॉमा दिला आणि आता गेली जवळजवळ 15 वर्ष तरी मी डेली सकाळी टेबल टेनिस 1 तास अगदी निश्चित खेळतो. सो स्पोर्ट्स इज बेसिकली माय हॉबी असं म्हणता येईल. आणि त्याच्याच बरोबर मी म्हटलं तसं साधारणतः 2012 पर्यंत बँकेमध्ये 12 तास कामाची सवय लागली होती. 12 नंतर बँक थोडीशी चांगल्या पोझिशनला आल्यानंतर प्रेशर थोडीशी कमी झाली आणि नॅचरली बँकेमधला पिरियड 12च्या ऐवजी 9-10 तासांवरती आला. थोडासा ऍडिशनल वेळ मिळायला लागला आणि त्यावेळेला मी सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणून मी एका एनजीओ मध्ये जॉईन केलं. अगेन RSS ची संस्था आहे, सेवा वर्धिनी नावाची संस्था आहे. त्याच्यामध्ये मी गेली 6-7 वर्ष कंटिन्युअसली काम करतो. गेली 5 वर्ष मी त्याच्यामध्ये कोषाध्यक्ष किंवा ट्रेझरर म्हणून काम करतो. बँकेत आहे नॅचरली, तिथे पण फायनान्स मधलंच काम मिळालंय. सेवावर्धिनी ही अन्य एनजीओच्या एनेबलमेंट साठी जास्त काम करते, म्हणजे अन्य संस्थांचं सक्षमीकरण असं आम्ही काम जास्त करतो किंवा ते मेन ध्येय आहे. त्याच्याच बरोबर अनेक छोटे छोटे प्रोजेक्ट्सही आम्ही करतो. त्याच्यामध्ये मला उल्लेख करायला आवडेल, जलदूत नावाचा आम्ही एक प्रोजेक्ट केला. त्या प्रोजेक्टमध्ये ऍक्च्युअली ऑल ओव्हर महाराष्ट्र साधारण 40 इंडिव्हिज्युअल प्रत्येक छोट्या छोट्या गावामधली माणसं संस्थांमार्फत आली होती आणि त्यांना आम्ही जवळजवळ 1.5 वर्षाचं वॉटर या विषयातलं, पाणी या विषयाचं किंवा पाणी नियोजन या विषयाचं ट्रेनिंग दिलं आणि नंतर ते आता आमचे त्या गावासाठी जलदूत म्हणून काम करतात. आता ती त्यांचं स्वतःचं गाव किंवा त्यांच्या आजूबाजूच्या 10 किलोमीटरच्या कुठल्याही गावामध्ये पाण्यासाठी काही प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः तो सॉल्व्ह करतात. इथे काय उदाहरणार्थ बंधारा बांधायला पाहिजे, इथली विहीर थोडीशी बुजली ती रिपेअर करायला पाहिजे, एनिथिंग हे ते स्वतः अभ्यास करतात आणि त्याच्यासाठी फंडिंग अरेंज तेच करायचा प्रयत्न करतात CSR माध्यमातून आणि आता ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात.
सिमिलर प्रोजेक्ट आम्ही आता दुसरा जलदूत 2 असाही चालू केलाय. त्याच्याच बरोबर अनेक प्रोजेक्ट्स आमच्या संस्थेमार्फत, सेवावर्धिनी मार्फत चालतात आणि मला तिथेही काम करायला खूपच आवडतं. वा, फारच छान, फारच छान. म्हणजे तुझा जो एक लेखनिक पासून सीईओ पर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्या बरोबरीने त्याला एका स्पोर्ट्सची म्हणजे खेळाची जोड मिळालेली आहे, त्याच्याबरोबर सेवाभावी वृत्तीचीही मिळालेली आहे. हे फारच छान अनुकरणीय आहे. आता एक शेवटच्या प्रश्नाकडे मी येतोय की तुझा हा एवढा प्रवास आता आपण सगळ्यांनी मित्रांनी ऐकला, तू आम्हाला सांगितलास. आता एवढं तू मोठं छान काम केलेलं आहेस, तर ह्यानंतर म्हणजे आता उरलेल्या नंतर वेळामध्ये किंवा रिटायरमेंट नंतरच्या वेळामध्ये तुला असं काही वाटतं की आपल्याला अजून काही करायचं शिल्लक आहे किंवा आपण अजून काहीतरी केलं तर तुला अजून जास्त आनंद मिळेल, तर असं काही असेल तर आम्हाला सांग. नक्कीच एक बरं वाटलं की तुम्ही रिटायरमेंटची आठवण करून दिली मला. आता रिटायरमेंट जवळ आल्याचं जाणवायला लागलं आणि यस, कधी ना कधी ते रिटायरमेंट व्हायचीच असते आणि त्याच वेळेला पुढे आपण काय करावं असे विचार नक्की मनामध्ये येत असतात. त्यावेळेला 2-3 विचार अगदी निश्चित आहे. रिटायरमेंट नंतर प्रवास करण्याची आवड आहे जी फार पूर्ण करता आली नाही, ती पुढे करावी अशी इच्छा नक्की आहे आणि नक्की करणार. पर्टिक्युलरली बुलेट वरती प्रवास करावा एकट्याने अशी खूप सारी इच्छा आहे. आणि उदाहरणार्थ देता येईल की पुण्यावरून गोव्याला गेलो, पुण्यावरून कन्याकुमारीला बुलेट वरती गेलो, तिथून पुढे अजून कुठल्या दुसऱ्या टोकाला गेलो, तर त्याच्यातही खूप मोठे अनुभव मिळतात असं माझी निश्चित धारणा आहे आणि प्रत्यक्षात मिळतातही. तर तो एक करावा असं नक्की डोक्यामध्ये आहे. त्याच्याच बरोबर कदाचित थोडंसं अवघड आहे, पण जे चुकलं ते LLM पूर्ण करावं का असाही एक विचार आहे. आता या वयाला अभ्यास करणं वगैरे थोडं कठीण आहे, पण प्रयत्न नक्की करेल. नाही, तुला नक्की जमेल, आय एम शुअर. कारण शेवटी नुमवी आहे, हाती घालते तर दिसण्या. हाती घेतलं तर नक्की तरीच नाही. येस, तू ते करणार याची मला खात्री आहे. तर जयंत, तू आमच्या बरोबर इतका वेळ दिलास, एवढ्या तुझ्या बिझी शेड्यूल मधनं तू सीईओच्या पदावरूनच्या जे जबाबदाऱ्या आहेत त्याच्यामधून थोडासा वेळ काढलास आपल्या मित्रांसाठी, आमच्यासाठी, त्याबद्दल आम्ही तुझे खूप खूप आभारी आहोत. आणि आपण या मित्रांच्या सोबत आपण परत एकदा आपण एकत्र राहूच यात. पुन्हा आपली केव्हा तरी भेट घडेलच. तर पुन्हा एकदा मित्ररंगतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. खूप आनंद वाटला.